आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। विकासाला ब्रेक लावण्यात काँग्रेसची पीएचडी। महाराष्ट्राचा वेगवान विकास महाविकास आघाडीला जमणार नाही। चिमूरमधल्या सभेमध्ये मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका। हम एक है तो सेफ है, मोदींकडून पुन्हा नारा। एकजूट तुटली तर तुमचं आरक्षण काँग्रेस काढून घेईल। काँग्रेसला आरक्षणाची चीड। चिमूरच्या सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। माहितीचं संकल्पपत्र हे महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी। महाराष्ट्रामध्ये माहितीसोबत एनडीएचं डबल इंजिन सरकार म्हणजे विकासाची डबल रफ्तार। चिमूरमधल्या सभेमध्ये मोदींचं वक्तव्य। पवारांकडून भेदभाव। युगेंद्र पवारांचा फॉर्म भरताना शरद पवारांची उपस्थिती, मात्र आपण 8 वेळा फॉर्म भरला तेव्हा शरद पवार कधीही उपस्थित नव्हते। शरद पवारांवर अजित पवारांचा भेदभाव केल्याचा आरोप। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली। अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढताना दानवेंची कार्यकर्त्याला लाथ मारताना दानवेंचा व्हिडिओ व्हायरल। जे तुम्हाला कुत्रा बोलतात त्या भाजपाला मत देणार का? आता भाजपाला कुत्रा बनवण्याची वेळ। काँग्रेसचे उमेदवार साजिद पठाण यांच्या सभेमध्ये नाना पटोलेंचं वक्तव्य। नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टामध्ये याचिका। अंतरिम जामिनाचा मलिकांकडून गैरवापर। याचिकेमध्ये दावा, मलिक प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनावर। माहितीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नका। राणा तुम्ही माहितीचे घटक, तुम्ही माहितीची शिस्त पाळली पाहिजे। मुख्यमंत्री शिंदेंचा राणांना इशारा। रवी राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। त्यांच्या बोलण्यामुळे नवनीत राणांचा पराभव। फडणवीसांनी त्यांना समजूत द्यावी। अजित पवारांची रवी राणांवर टीका। बंटी बबलीमधल्या बबलीला घरी बसवलं, आता बंटीला घरी बसवण्याची गरज आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची राणा दाम्पत्यावर टीका। चुकीला माफी मिळते, गद्दारीला नाही। अजितदादांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागतंय। अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा। काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि हात पाकिस्तानसोबत। वैजापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। भारतावर 10 वर्षांमध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले। मोदी शहांचे दहशतवाद्यांशी संबंध असं म्हणायचं का? अंबादास दानवेंचा शिंदेंना सवाल। मी संघर्ष करून इथे आलोय, पोकळ धमक्यांना घाबरत नाही। शिंदेंचा विरोधकांना इशारा। तर शिंदे हलके होते म्हणून सुरत आणि गुवाहाटीला वाहत गेले। आदित्य ठाकरेंची टीका। विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन। सत्ताधाऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल। ठाकरेंच्या बॅगा तपासण्याच्या प्रकारावर पवारांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये माझी बॅग तपासण्यात आली होती। मुख्यमंत्री शिंदेंची बॅग तपासण्यात आली होती। उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याच्या प्रकारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मोदी शांत ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? राऊतांचा सवाल। तर शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटी पोहोचले। नाशकात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून 15-16 बॅगा उतरल्या होत्या। संजय राऊतांचा आरोप। पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद। एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं TV 9च्या महामुलाखतीमधून उत्तर। काही बोलणं हे राज ठाकरेंचं वैशिष्ट्य। राज ठाकरेंकडे दुर्लक्ष करणं ही माझी भूमिका। राज ठाकरेंच्या जातीवादाच्या आरोपावर शरद पवारांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रामध्ये काही किंमत नाही। उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावं। संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका। मराठा समाजाची मतं काट्यावर मुजण्या इतकीच भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं विधान। तर काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला। लोणीकरांची सारवासारव। लोणीकरांचं वक्तव्य खेदजनक। अशा लोकांना समाजानं धडा शिकवला पाहिजे। लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची टीका। राहुल गांधींविरोधात भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तक्रार। राहुल गांधींनी संविधानाबाबत खोटं विधान केल्याचा दावा। केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांची तक्रार। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र दौरा करणार। विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रियंका गांधींच्या सभा होणार। मवियाचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ युवा तरुणांची रॅली। लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षित करा। रॅलीमध्ये युवकांची घोषणाबाजी। मंत्रीपद असताना विखे पाटील मतदारसंघाचा विकास करू शकले नाही। त्यांनी मतदारसंघात फक्त दहशत निर्माण केली। शिर्डी विधानसभेमधल्या काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा। मी चांगल्या ग्रेडनं पास होणारा उमेदवार, लुळा पांगळा नाही। भाजपचे आष्टीचे उमेदवार सुरेश धस यांची विरोधकांवर टीका। बालाजी पाटील खतगावकरांचा पक्षाशी काही संबंध नाही। मुखेडमध्ये तुषार राठोड हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार। बालाजी खतगावकरांबाबत शिंदे गटाचा खुलासा। परभणीच्या पाथरीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकरांच्या प्रचारार्थ इम्रान प्रतापगडींची सभा। पाथरी मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। तुमची लायकी नव्हती त्यामुळे आजपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही। दरेशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। तर कुणाची किती लायकी आहे ते आता सांगणार नाही। बबन शिंदेंचं प्रत्युत्तर।
मुंबईच्या बांद्र्यामधल्या मातोश्री परिसरामध्ये महायुतीचं बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन. होय, पुन्हा महायुतीचा सरकार येणार असा दावा करणारा बॅनर मातोश्रीच्या बाहेर झळकला. अकोल्यामध्ये भाजपला धक्का. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन महालेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. अकोट मतदारसंघातून होते इच्छुक. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंतांची पत्नी शैला सावंत प्रचाराच्या मैदानात. शैला सावंतांकडून डोर टू डोर प्रचार सुरू. नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसेंची प्रचारामध्ये आघाडी. नांदगावमधून सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रकही मैदानात. साताऱ्यामधल्या कोरेगाव मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंकडून जोरदार प्रचार. गावांमधून प्रचार फेरी काढत प्रचार सुरू. भोर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटेंकडून जोरदार प्रचार सुरू. मुळशीमधल्या 85 गावात थोपटेंकडून प्रचार. ठाण्याचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांकडून प्रचार. एकदा संधी द्या, अविनाश जाधवांकडून मतदारांना आवाहन. म्हैसाळ सिंचन योजना बारमाही करणं यापुढील ध्येय असणार. मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुरेश खाडेंचं वक्तव्य. चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याकडून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार. भाजपच्या शंकर जगतापांसाठी ठाकरे गटाचे मोरेश्वर भोंड मैदानात. वाशिममधील उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान खासदार संजय देशमुखांची गाडी पोलिसांनी अडवून धरल्याचा प्रकार. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसचे वसईचे उमेदवार विजय पाटलांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पोलिसात लेखी तक्रार. कारवाई करण्याची मागणी. उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जोरदार तयारी सुरू. कल्याण पश्चिमेतील बंडखोरी थांबवली. पूर्वेतील शिंदेंनी थांबावी. भाजप नेते आणि माजी मंत्री कपिल पाटील यांचा शिंदेंना विनंती. कल्याण पश्चिमेमध्ये नरेंद्र पवारांची माघार तर पूर्वेमध्ये शिंदे गटाचे महेश गायकवाड यांची बंडखोरी. महाविकास आघाडीकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा. मवियाकडून विधानसभा निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई. बंडखोरांच्या यादीतून जयश्री पाटलांचं नाव मात्र वगळण्यात आलं. संजय शिरसाटांसह संभाजीनगर पश्चिममधील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. निवडणूक खर्च कमी दाखवल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 2,27,00,000 रुपये. दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक. कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुडकुंडवालांच्या हस्ते संपन्न. तर त्यांच्या समवेत वारकरी बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेचा मान मिळाला. पंढरपुरात कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट.